तर दोन सलामीवर पाहतो आपण प्रभाकर वांगड आणि प्रमोद टोकरे अशी सलामीची जोडी. स्ट्राइक वरती प्रभाकर, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रमोद टोकरे. तर गोलंदाजीच्या मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतुल बरफ. पहिला ओव्हर हे पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. दोन शतरक्षक हे डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप मिड विकेट, त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर पॉइंट मध्ये एक शतरक्षक पाहतोय, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप मध्ये, त्यानंतर एक लेग स्लिप पाहतोय. त्यानंतर एक शतरक्षक जर बघितलं तर पंचांच्या बाजूने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक तैनात केला जातोय. संगनायक पाहतोय त्या क्षेत्रामध्ये सागर याला. यावेळेस पहिला चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट चेंडू हा पाहायला मिळतोय. डॉट चेंडूने सुरुवात केली, चांगली सुरुवात यावेळेस स्वतःला पाहायला मिळतोय अतुल बरफ या गोलंदाजामार्फत. चार ओव्हरचा मॅच, 4 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा या धाव फलकावरती लावाव्या लागतील. दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा दाखवण्याचा चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून सीमारेषा पार. येत आहेत 4 धावा. यावेळेस जर बघितले तर मोठा फटका खेळण्याची संधी दिली होती गोलंदाजाने. ऑफस्टमच्या हा बाहेरून जाणारा चेंडू होता, अखुट्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती हात खोलण्याची संधी आपण पाहतोय प्रभाकर याला होती आणि 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या 4 धावाने श्री गणेश होतोय धाव फलकाला सुरुवात. 4 धावा या धाव फलकावरती पहाल बरफ आपल्या ओव्हरमधील तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस पुन्हा एकदा अखुट्याचा चेंडू, त्यावेळेस गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक आहे, चेंडूला 2 बॉम्ब्स फील्ड केलं जाईल, तोपर्यंत एकच धाव मिळेल. यावेळेस वेगान चेंडू होता, पुन्हा एकदा कव्हरेजर मध्ये खेळायचं होतं, मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली गेली. नंतर गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूला फील्ड केलं जाईल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धाव फलक पुढे सरसावला गेलाय 5 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू ते बाकी असतील. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय अतुल बरफ याच्या मार्फत. यंगस्टर आहे आणि चांगली कामगिरी आतापर्यंत. यावेळेस हवाई सफार केला जातोय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक दूर वरून येतोय, मात्र झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. झेल घेण्याचा प्रयत्न झाला असता तर झेल कदाचित होऊ शकला असता, मात्र कुठल्या प्रकारे त्या प्रयत्न झाला त्या शतरक्षकामार्फत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती फलंदाजांकडे आणि 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला बघितलं आणि सोडून दिलंय, कारण हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाताना पाहायला मिळाला. पंच या चेंडूला वाईड घोषित करतायत. अवांतर चेंडू, अवांतर धाव देखील धाव फलकावरती नोंदवली जाईल. अवांतरने धाव फलक जाऊन फुसलाय 8 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू बाकी असतील. यावेळेस फुलटॉस चेंडू, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये तैनात आणि चांगला दर्जेदार झेल, फलंदाज बाद. या गोल त्याला एक संधी देखील दिली गेली होती, मात्र त्या संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाहीये. आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय लॉंग क्षेत्रामध्ये एक चांगला झेल त्याच्या मार्फत पकडला गेला. नवीन फलंदाज अक्षय वांगड हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉन स्ट्राइक वरती असेल, स्ट्राइक वरती पाहतो आपण प्रभाकर याला. शेवटचा चेंडू यावेळेस सफल झाला, क्रॉस झाला, स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावला गेलाय. शतरक्षक सागर आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये चेंडूवरती जातोय.
तोपर्यंत 2 धावा. फेकी खराब झाली होती, मात्र बॅकअपसाठी शतरक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होतोय. 10 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक संपल्यानंतर 10 फलकावरती धावा लागल्या त्या 1 गडी बाद 10 धावा. अतुल बरफ याचं हे पहिलं षटक. थोडस महागडं ठरलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. अतुल याचा जर्सी क्रमांक पाहतोय आपण 10, आणि त्या जर्सी क्रमांकाप्रमाणे त्याने 10 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक गणे मात्र 10 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केलाय. चांगल्या रनरेटने इथे सुरुवात होताना पाहायला मिळतंय कासपडा बी या संघाची. या सरासरीने जर धावा जमवल्या तर 40 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 10 धावा, 1 गडी देखील बाद झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणित पासारी हा गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. अजून एक यंगस्टर पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्गावरती. यंदाच्या हंगामामध्ये जर बघितलं तर यंगस्टर ची भूमिका महत्वाची राहिलाय. मॅच मध्ये चांगली कामगिरी करतायत. यंगस्टरचा जर विचार केला तर भरपूर सराव करत असतात आणि त्यांना सरावाचा फायदा होत असतो. आपल्या संघासाठी पाहतोय चांगली कामगिरी करत असतात आणि त्याच्यातीलच पाहतोय गोलंदाज प्रणित पासारी. तरच मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाहतोय पण प्रभाकर वांगड आणि अक्षय वांगड स्ट्राईक वरती असेल. अक्षय नॉन स्ट्रायकर वरती पाहतोय आपण प्रभाकर याला. आपल्या वेगाने चेंडू हाताला गेलाय. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलीच संधी नाही अक्षयकडे, तर स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्यांनी जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलाय. मात्र पहिल्या चेंडूवरती त्याला अपयश आलंय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताला गेलाय गोलंदाज प्रणित मार्फत. पण कव्हरेजर मध्ये चेंडूला केलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये. थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा उचलतील दोन्ही फलंदाज आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र 2 त्याला मिळाल्यात या चेंडूवरती. या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हर मधील तिसरा चेंडू घेऊन जाईल प्रणित. आपले ऑन साइडला केल्याचं होतं, अपील झालंय, मात्र अपील ही फेटाळून लावली जात आहे. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली गेली. एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. बॅटला स्पर्श झाला होता आपण पाहतोय. तर स्ट्राईक वरती प्रभाकरच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला होता पहिल्या ओव्हर मध्ये. फुलटा चेंडू, चेंडूला लांगले क्षेत्रामध्ये टोलावलाय, मात्र शतरक्षक तैनात आणि दुसरा फलंदाज बाद. तर दुसरा हादरा दिला जातोय कासपडा बी या संघाला. 10 फलक जर बघितलं तर फक्त 13 धावा या 10 फलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. तर विनंती असेल मानसी प्रताप कोते याला विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डाईज वरती येऊन साधा पण रहा. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू टोलावला गेलाय, मात्र हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आजची दिवसातील पहिला षटकार.
त्यावेळेस अक्षयच्या बॅट मधून आलेल्या 6 धावांशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू बाकी असेल. अक्षय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवर होते. 2 शतरक्षक आलेत आणि कॉलिंग जरूर झालं होतं मात्र शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. मला वाटते अतुल होता. अतुल बरफ त्या क्षेत्रामध्ये जल ड्रॉप झाला आणि तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 21 धावा. तर विनंती असेल प्रताप कोते याला विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती येऊन त्यांना पण नवा. साईनाथ डुकले तुम्हाला विनंती करतायत. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि चांगली धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती लागली जात आहे कासपाडा बी या संघाची. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा 21 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 10.50 ची सरासरी पाहायला मिळते 2 ओव्हर मध्ये. ह्या सरासरीने जर वाटचाल केली तर 40+ धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पूल करायचा होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आलेला नाहीये आणि शतरक्षक चेंडूच्या खाली. तिसरा फलंदाज बाद. प्रवीण बादोन माघारी परतला. नवीन फलंदाज अनिल टोकरे येतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो पण अक्षय वांगड याला अक्षय चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली जातोय. झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजांकडे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती मात्र शतरक्षक पोहोचू शकलेले नाहीयेत. नो मॅच मध्ये चेंडू पडला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. अक्षय आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय नवीन फलंदाज अनिल टोकरे. गोलंदाज पाहतो पण विक्रम. तिसरं षटक हाताळतोय वैयक्तिक पहिलं. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस लाईन मिस केलाय फलंदाजाने. वेगवान चेंडू होता. चेंडू गेल्यानंतर बॅट इथे फिरली गेली होती फलंदाज अक्षय याची. भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला होता. हा चेंडू आलाय डॉट. धाव फलक स्थिरावला गेलाय 23 या धावसंख्येवरती. यावेळेस ब्लॉकर मध्ये हाताळण्याचा प्रयत्न मात्र सरळ बॅट चेंडूला टोलावलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. पोहोचले 27 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक 27 धावा. यावेळेस चेंडूला फक्त सोडून दिलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करत तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले आणि दुसऱ्या फेजचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. म्हणजे 1+2 या 3 धावा असतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कारण हा चेंडू जर बघितलं तर आपण पिच पाहतोय त्याच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
तेच कारण आहे की पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सुवर्ण संधी मोठा फटका खेळण्याची अक्षय याच्याकडे. पण पुन्हा एकदा चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉप रिझन मध्ये, आणि बाईच्या असर पाहिजे येतात 4 धाबा. या चार धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. 5 बॉल शेवटचा चेंडू या षटकामधील तिसरे षटक मार्गस्थ आहे. 34 धाबा. अवलेच पाहतो आपण शतरक्षक येतो डीप वरचा, मात्र अपयशी. सागर आला होता. सागर याच्याकडे कुठली संधी, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. त्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. आई गावदे स्पोर्ट ढोकालपाडा आणि एम एन स्पोर्ट आलखिवली. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. 4 ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आई गावदे स्पोर्ट ढोकालपाडा, त्यानंतर एम एन स्पोर्ट आलखिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हर मध्ये फलकावरी धावा लागल्या त्या 38 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश. पहिला चेंडू हवाई सफर करण्याचा प्रयत्न. पहिल्याच चेंडूवरती यश संपादित करता आला असतं जर त्या शतरक्षकाने चांगला झेल पकडला असता. झेल ड्रॉप झाला. एक धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. चेंडू गॅप मध्ये. शतरक्षक काय जबरदस्त शतरक्षण. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. भरभक्कम शरीर यष्टीचा आपण पाहतोय शतरक्षक. चांगलं शतरक्षण झालंय त्याच्या मार्फत. असं वाटतं की काय चेंडू सीमारेषा पार जाईल, मात्र काय एफर्ट्स पाहायला मिळालाय त्या शतरक्षकामार्फत. पण तो शतरक्षक पाहतोय तन्मय. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक येतो डी वरून आणि यावेळेस मात्र रनिंग मध्ये पकडला दर्जेदार झेल. फलंदाज अक्षय. आपल्या संघासाठी आतापर्यंत बघितलं तर 41 धावा दाखल करावे लागल्यात. यावेळेस फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा टोलावा लागले हा चेंडू, आणि हा चेंडू झालाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार.
हा षटकार आलाय, षटकारने धावफलक जाऊन पोचलाय 47 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न असफल असेल. हा चेंडू आलाय डॉट या षटकामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडू टाकून झालेत, शेवटचा चेंडू ते बाकी असेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47 धावा. चांगली सरासरी पाहायला मिळते. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. धावा लागल्या त्या 47 धावा. 48 धावांचं टार्गेट तर ठेवलं गेलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे रोहित कडे. यस डीजे रोहित. तर विनंती असेल, गावदेवी स्पोर्ट ढोकालपाडा संघाचा संघ नाही का, आपण लगेच यायचं टॉस बॉक्स मध्ये. आलकिवली संघाचा संघ नाही की ते आलेला आहे, तर आपणास विनंती असेल की आपण लगेच या टॉस करण्यासाठी. गावदेवी स्पोर्ट ढोकालपाडा संघाचा संघ नायक. तर खांबाला संघाला विनंती असेल लगेच आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तर 24 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 47 धावा, 48 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 47 धावा झाल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. घोटगाव बी आणि गावदेवी स्पोर्ट पिंजे या संघादरम्यान ती सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. 15 धावांचं टार्गेट ठेवलं होतं सुपर ओव्हर मध्ये, आणि घोटगाव संघामार्फत खराब गोलंदाजी झाली होती. छोटू यांनी बॅक टू बॅक 2 चेंडू हाताळले. त्यानंतर यतीश ठाकरे याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले. तर तो सुपर होता सामना पिंजे संघाने जिंकला होता, आणि पिंजे संघाने कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. तर सलामीची जोडी पाहतो आपण, सागर वलवी आणि तन्मय सुतार. स्ट्राईक वरती तन्मय सुतार पाहतोय, नॉन स्ट्राईक वरती सागर वलवी आला. संघ नाही का पाहतोय संघाचा सलामीला गेलाय. जिम्मेदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती उचललंय. 12च्या सरासरीने या 4 ओव्हर मध्ये 48 धावा त्यांना करायच्या असतील. पहिले षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. 2 शतरक्षक हे डीप मध्ये पाहायला मिळतील. एक लॉंग ऑन पाहतोय, त्यानंतर एक लॉंग ऑफ पाहतोय.
डीप मध्ये ह्यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती घडागती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वरती काय जबरदस्त टायमिंग साधलंय तन्मय याने. उर्फी चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला, मात्र जबरदस्त टायमिंग. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत तन्मय याचे पहिल्या चेंडूवरती. यावेळेस बिबर चेंडू हाताला गेलाय, पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार. 1+4, 5 धावा असतील. गोलंदाजाला अतिरिक्त वेग द्यायचा होता, मात्र वेगामध्ये कुठेतरी भरकटला गेला हा गोलंदाज आणि बिमर चेंडू हाताळलाय. विकेट किपर देखील फसला गेला हा चेंडू पकडण्यापासून. त्यानंतर जे फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक होते ते देखील फसले गेलेत आणि चेंडू गेलाय नॉन स्टॉप रिझर्व मध्ये, सीमारेषा बाहेर. 4 धावा, 1+4 आणि पुढचा चेंडू असेल प्री हिट, म्हणजे सुवर्ण संधी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी. यावेळेस शॉर्ट अंपुल करता होतोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. ज्या प्रकारे तन्मय सुतार फलंदाजी करतोय, जणू काही डगआउट मधूनच तो सट होऊन आलाय. त्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसायला लागलाय ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. काय ताकदवर शॉट त्याच्या मार्फत पाहायला मिळतात, पॉवरफुल शॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बॅटच्या स्वरूपात चौकार, त्यानंतर बॅटच्या स्वरूपात चौकार. यावेळेस रिव्हर्स खेळल्या जात होते, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता मित्रांनो. कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन झालंय तन्मय मार्फत. क्रिकेटमध्ये या फटक्याला आत्मघाती फटका म्हटला जातो आणि तो आत्मघाती फटका इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता तन्मय मार्फत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 10 फलकावरती धावा लागलेत, त्या 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार, अजून एक षटकार. फलंदाजी होतोय तन्मयाची, असं वाटतंय तन्मयला हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी, कारण ओव्हरपिच चेंडू हाताले जात आहेत आणि त्याचा फायदा उचलतोय तन्मय. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस थोडासा टप्पा थोडासा मागे ठेवला होता, चेंडूला थोडासा बॉम्ब दिला होता. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केले. हा चेंडू आला डॉट, तो स्वतःवरती निराश होताना पाहायला मिळाला तन्मय. मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितले तर 21 धावा आल्यात, त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, त्यानंतर एक बाईच्या स्वरूपात चौकार आला होता. त्यानंतर जर बघितलं तर 9 चेंडू हाताला होता. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू थोडासा बॅलन्स गेला होता तन्मयाचा, मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही शेवटच्या चेंडूवरती नोंदवली जाईल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 12च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत, मात्र पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि दोन्ही फलंदाजीने रणनीती साफ केले की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे आणि लवकरात लवकर हा सामना आपल्याला संपवायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल तन्मय. एका इडने सागर पाहतोय, फक्त बघण्याची भूमिका निभावतोय, बाकीचं काम तन्मय पूर्ण करतोय. तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असणार आहे. 48 धावांचं टार्गेट. 12च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या, त्याच्यामध्ये 2 षटकार, 2 चौकार पाहायला मिळाले आणि एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळाल्या.
तर दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय वांगड संगनायक आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडूला टोलावं लागले. क्षेत्ररक्षक येते डीप वरून थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. ओव्हर थ्रो झालाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. बॅकअप साठी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. बॅकअप साठी जर क्षेत्ररक्षक जर असता तर नक्कीच या धावा रोखल्या जाऊ शकल्या असत्या. तर या 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना आई गावदेवी ढोकालपाडा आणि एम एन स्पोर्ट आलखिवली या 2 संघादरम्यान होईल. दंडेगुल एष्टी उद्ध्वस्त केल्या गेल्यात तन्मय सुतार्याच्या फलंदाज बाद. मात्र त्यांनी आपली कामगिरी चांगल्या रीतीने बजावलंय. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केलंय सामना थोडासा सोपा करून दिलाय आपल्या संघासाठी. आता मात्र सागर आणि अजय वलवी या 2 फलंदाजांना बाकीचं काम करावं लागेल. अक्षय देखील आपलं काम चोखरीत्या बजावत असताना फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी झाली होती. आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय आणि चांगली गोलंदाजी करतोय. ज्या विकेटची गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू अक्षय वांगड याने मिळवून दिलाय. संगनायक आहे कासपाडा संघाचा आणि चांगली कामगिरी करतोय. धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 24 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 48 धावांचा टार्गेट. 24 धावा धावफलकावरती लागले. 24 धाव्यांची अजूनही गरज. षटकामध्ये 2 चेंडू टाकून झाले. तिसरा चेंडू घेऊन जातोय अक्षय. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला होता. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालंय मात्र जास्त काही फरक पडणार नाहीये. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या धावसंख्येवरती. या ओव्हर मध्ये 3 चेंडू टाकून झाल्यात. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय गोलंदाज अक्षय वांगड. धावफलकावरती धावा तर चांगल्या लावल्या. त्या प्रथम फलंदाजी करत असताना मात्र धावा रोखण्यामध्ये कुठेतरी अपयशी येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ऋतिक त्यांनी 22 धावा खर्च केल्या. यावेळेस फुलटॉस चेंडू कव्हरेजर मध्ये फक्त चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. इथे मात्र जर तर सिंगल डबल वरती जास्त भर दिला जातोय. सागर मध्ये अक्षय हा चांगला गोलंदाज आहे. त्याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि तो सन्मान त्याला आता दिला जातोय. एकच धाव पुन्हा एकदा एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. 2 चेंडू होते बाकी असतील या षटकामध्ये. दुसरा ओव्हर मार्गस्थ आहे. यावेळेस गोलंदाजी क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय. चेंडू डीप मध्ये जातोय. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा उचललाय पुन्हा एकदा फलंदाजांनी. पुन्हा एकदा 2 धावा. तर विनंती असेल आई गावदेवी ढोकालपाडा संघाचा संघनायक जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. आई गावदेवी स्पोर्ट ढोकालपाडा आणि एम एन स्पोर्ट आलकिवली या 2 संघादरम्यान टॉस होईल. यावेळेस वेगवान चेंडू होता मात्र हा चेंडू आला डॉट. षटकाची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28 धावा. 14च्या सरासरीने 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या असतील 20 म्हणजे 10ची सरासरी आता मात्र राखावी लागेल. 12च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. 14च्या सरासरीने त्यांनी वाटचाल केलंय आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आता जर बघितलं तर 10च्या सरासरीने 2 ओव्हर मध्ये धावा करायच्या असतील.
तर आपण टॉस करणार आहोत. गादी स्पोर्ट ढोकालपाडा आणि MN स्पोर्ट आलकिवली दोन्ही संघाच्या संघानेकांना विनंती असेल की आपण लगेच या टॉस करण्यासाठी. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. एकच धाव असेल. एका धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय 29 या धावसंख्येवरती. तर प्रभाकर कवटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघाने इथे आलेले आहेत ढोकालपाडा आणि आलकिवली. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल. तर टॉस जिंकला आलकिवली संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे. आपण सामन्याकडे जाणार आहोत लगेच. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण जास्त ओपिनियन घेत नाहीये कारण सामना चालू आहे. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघाला आणि मकर संक्रांतीच्या देखील शुभेच्छा असतील. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवरती पाहतो आपण फलंदाज अजय हा बाधून माघारी परतलाय. शॉट सिलेक्शन तर चांगलं होतं, मात्र एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये आपण शतरक्षक तैनात होता या फटक्यासाठी आणि त्याच्या मार्फत कुठली चुकी झाली नाही आणि चांगला दर्जेदार झेल त्याच्या मार्फत पकडला गेला. रनिंग मध्ये हा पकडलेला झेल चांगला झेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅकटॉस एक मध्ये चेंडूला टोलावला गेलाय. शतरक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत एकदा वेगाने कंप्लीट केली गेले. फेकी थोडा जर एसटीना जर चेंडू जर लागला असता तर नक्कीच पंचांना देखील विचार करावा लागला असता कारण भरपूर क्रीजच्या मागे राहिला होता सागर हा फलंदाज. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडूला रिव्हर्स केलाय. चेंडू डीप मध्ये शतरक्षक तैनात. एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि काय घडलंय काय बिघडलंय तर मला वाटतंय विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शतरक्षण चांगलं झालं होतं मात्र बॅकअप व्यवस्थित करता आलेला नाहीये. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. अजूनही जर बघितलं तर 14 अजूनही जर बघितलं तर 14 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी. या षटकामध्ये जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू अद्याप बाकी असतील आणि या 4 चेंडू मध्ये जर बघितलं तर 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील गोलंदाजाने मिळवलाय. मात्र अजून एक विकेट मिळाला असता जर विकेट किपरने चांगल्या रीतीने चेंडू कलेक्ट केला असता तर. ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला गेलाय. मिड ऑफ क्षेत्रात अजून चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. शतरक्षक येतो डीप वरून चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम जरूर केलंय गोलंदाज शिवराम याने. एक विकेट देखील आलाय. त्यानंतर धावची सुरुवात फलंदाज बाद होऊ शकला असता मात्र क्षेत्ररक्षण खराब झालं. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. शेवटचा बॉल या षटकामध्ये 35 धावा धाव फलकावरती. यावेळेस स्टेप आउट झाला. सरळ बॅटे चेंडूला टोलाला. चेंडू वेगाने चाललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार चौकार. सागरच्या बॅटमधून आले 4 धावा.
जिंकण्यासाठी करायच्या असतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळालेली संघनायक अक्षय याची. अष्टपैलू कामगिरी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय फलंदाजी करत असताना महत्वपूर्ण धावा देखील त्याने जमवल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. एक विकेट देखील त्याने मिळवला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये शिवराम याची चांगली कामगिरी राहिली होती. मात्र शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आल्या. 11 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आता मात्र बालाराम सापटे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती. अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. भरपूर वर्षापासून क्रिकेट केला तसा हा खेळाडू. आता मात्र त्याला अनुभवाचा वापर करावा लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये जरूर हाताळलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. शॉर्ट रफने हा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला होता. एक धाव कंप्लीट जरूर झालंय. 71 धाव जाऊन पोहोचले 40 धावसंख्येवरती. अजूनही 8 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतो आपण सागर याला संघनायक हायटर फलंदाज. यावेळी सफल झाला होता. क्रॉस झाला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. मात्र चेंडू जातोय थँक्यू डीजे. हा चौकार आलाय. चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 48 धावा या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या. अजूनही 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षण जर बघितलं तर थोडस जवळ बोलवलं. त्यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याची संधी होती. मात्र संधी हुकली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी खराब. मात्र चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत देखील झालंय. अतुलला पण पाहतोय. अतुल बरफ. मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. जास्ती दुखापत झाली असेल तर आपण रेस्ट करू शकतात. तर या सौख्य आहे अतुल बरफ. 2 धावे धावफलक जाऊन पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही धावा जिंकण्यासाठी करायचे असतील त्या 2. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 2 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटे चेंडूला टोललाय. चेंडू डीप मध्ये 1 धाव वेगाने जरूर कंप्लीट झालाय. दुसऱ्या बेचा प्रयत्न होतोय. फेकी जर बघितली तर फेकी ही खराब झालाय आणि विजयी धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 धावा पूर्ण झाल्यात. विजय संपादन करतोय आयगाव स्फोट खांबाला. तर हार्डलक मुकेश फोर्ट कासपाडा बी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आयगाव स्फोट खांबाला. तर नेक्स्ट मॅच आयगाव स्फोट ढोकालपाडा आणि MN स्पोर्ट आलखिवली. तर MN स्पोर्ट आलकिवली प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईनअप मध्ये जी शिस्त ठेवलंय प्रत्येक संघाने शिस्त पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये एंटर होतोय. तर लगेच आपण मॅन द मॅच कडे वळणार आहोत. तर मॅन द मॅच म्हणून ज्याची निवड केलंय तर मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड केलंय सागर वल्वी इज द मॅन ऑफ द मॅच. 20 धावा आणि या 20 धावा विजयी धावा म्हणून पाहिल्या जातील. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केलाय संघनायक
आणि संघनायकाची भूमिका महत्वाची पाहायला मिळाली आहे. कॅप्टन लीडिंग फॉर द फ्रंट. तर सागर वल्वी इज द मॅन ऑफ द मॅच.